दरम्यान नागपूरकरांना शांततेचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यावर पोलीस प्रशासन परिस्थिती हाताळतंय। या परिस्थितीमध्ये नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। सातत्यानं पोलीस प्रशासनाशी संपर्कात असून त्यांना नागरिकांनी सहकार्य करावं। नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारं शहर आहे। ही नागपूरची कायम परंपरा राहिली आहे। अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करा असंही आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय। नागपूरच्या महाल भागामध्ये जी काही घटना घडलेली आहे ती अतिशय अयोग्य आहे। अशा प्रकारे जमा होऊन दगडफेक होणं अत्यंत चुकीचं आहे। माझी तमाम नागपूरकरांना विनंती आहे की सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं। नागपूर शहर हे एकोप्याने राहणारं शहर आहे, त्यामुळे कोणीही शांतता भंग करू नये। मी स्वतः या परिस्थितीवर पूर्ण नजर ठेवून आहे। नागपूरच्या पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे दंगे करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे। पोलिसांवर जर कोणी हमला करत असेल तर ते देखील अतिशय गांभीर्याने घेतलं जाईल। त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की या ठिकाणी सर्वांनी शांतता ठेवावी। जेव्हा तिथे उभं होतो आणि समोर गेलो, खूप माप होता आणि जो माप अंदर घुसला आणि त्यांनी तोडफोड चालू केली। सगळ्या गोष्टी पहिले तोडफोड चालू केली आणि मग नंतरचा त्याच्यानंतर जो दुसरा माप आला तर त्यांनी जाळपोळ चालू केली। जाळलं, पेट्रोल बॉम्ब होते त्यांच्या जो बॉम्बसारखं होते, त्यांच्या हातामध्ये तलवारीसुद्धा होत्या आणि अशा सगळ्या मोठ्या प्रमाणे आणि मोठ्या संख्येने असल्या कारणामुळे आम्ही त्यांचा प्रतिकार करू शकलो नाही। आम्हाला बॅकफुटवर जावं लागलं। पोलीससुद्धा माझ्यासोबत होती, पोलीस पण बॅकफुटवर गेली। पण या सगळ्या गोष्टी त्यांनी जे नासधूस करायची ती केली। याच्यामध्ये काही लोक CCTV कॅमेरामध्ये मिळालेले आहेत। खूप जोशाने त्यांचे हे सुरू होते नारेबाजी आणि ते चार ग्रुपनी गाड्यांवर बसून जात होते। तर भीती वाटली थोडीशी की काय झालं आहे म्हणून। ॲक्च्युअल काहीच कल्पना नव्हती या गोष्टीची। तिला आणायला गेली, जसं घरात आणलं तसंच त्यांचा मॉब आला आणि त्यांच्या जो खूप मोठ्या प्रमाणात दगडं होते आणि काड्या होत्या। त्यांनी आमच्या गाड्या फोडल्या, ही गाडी झोपवली, त्याच्यातून पूर्ण पेट्रोल वाहत होतं आणि हा कूलर पूर्ण रस्त्यापर्यंत आला। एक जण त्याला छान लटकला होता आणि त्यांनी पूर्ण हे केलं होतं। त्यांच्यात इतकी क्रूरता होती की त्यांनी काच आणि दगडं पूर्ण आमच्या घरात आणले होते। काही धावत आले ते लोक, करीब 150-200च्या लगभग होते आणि त्यांच्या हातामध्ये लाठ्या, काही कुऱ्हाडी, काही त्यांच्या पेट्रोल बॉम्ब टाईप काहीतरी आणि ते बिलकुल फोडून राहिले होते सगळ्या गाड्या। सगळे आम्ही मला सांगा, हे सगळं सुनियोजित केलं होतं असं वाटतं का? बिलकुल, काही गाड्या बिलकुल सेफ आहे। हा जातीय दंगल जी झाल्यासारखी झालेली आहे ही पहिल्यांदाच या नागपूरमध्ये झाली। नागपूरला एक महाराष्ट्राने पूर्ण भारतामध्ये एक शांतप्रिय सर्वधर्म समभाव हे मानल्या जाते आणि ह्या ठिकाणी ही घटना झाली। ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि हेतू पुरस्परही करण्यात आलेली आहे। आणि कोणत्याच महालमध्ये इथं अशी कोणतीच मध्ये नाही 1,500-2,000 हजार लोकांचा असा जमवाडा राहील। हा प्री प्लॅनिंग केलेला आहे। कारण ज्या प्रकारचे दगडं वापरण्यात आलेले आहे, हे दगडं जमवून, शस्त्र जमवून हा एक सर्टन एका काही लोकांनी हे केलेलं आहे। हे बाहेरचे लोक म्हणून बाहेरच्या लोकांसोबत नागपूरचे लोक असल्याशिवाय हे होत नाही। 500-1000च्या वर लोक होते। इतक्या तीव्रतेने मारलं की आम्हाला खिडक्यात बंद करायला सुधरत नव्हतं। तेवढ्याच वेळात पोलीस सुद्धा आमच्या घरात घुसले, त्यांना सुद्धा दगडफेक करत होते त्यांच्यावर सुद्धा। घरी आलो, घरून आल्यावर माझ्यावर दगडफेक झाली। 4-5 पोलीसवाले माझ्या घरी येऊन लपले। दोन लेडीज कॉन्स्टेबल माझ्याकडे 2 तास लपून राहिले। इतकी भयंकर दगडफेक होती की दगडाचा खच पडला रस्त्यावरती। रात्री कॉर्पोरेशनची गाडी आली आणि दगड साफ केले पूर्ण। 3 लोग अंदर घुसे, उन लोग को ऊपर से भैया लोग ने चिल्लाए तो उन लोग निकल गए। मैं वो बता रहा, पूरी गाड़ी ऐसे जल के ऊपर तक अंगार जल थी, वो पूरी गाड़ी थी। मैं आया पानी का पाइप लेके, गाड़ी को मैं कैसे बुझाने के लिए तो मेरे को पत्थर फेंक के मार दिए। ये पूरा पत्थर फेंक के मारा। मैं घर के अंदर घुसा। हम लोग ने पुलिस को फ़ोन किए थे। यहाँ पे जब ये सब काम हो रहा था, हमने पुलिस वालों को 3 बार फ़ोन किए। मैंने नहीं किया, सभी लोग नहीं किए, मैंने अपने से किया, लेकिन नहीं आए।
वो आए कब जब ये पूरी पिक्चर खत्म हो गई। दरम्यान नागपुरातील या हिंसाचारावर राजकीय नेत्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण ते देखील पाहूयात. तीन धटके आहेत. काल तुम्ही आरोप केला होता की हा सगळा सुनियोजित कट होता आणि 4 घरांवर जे आहेत ते सगळ्यात पहिले हा सगळा हल्ला करण्यात आला होता. तुम्ही ज्यावेळी आता हे सगळं पाहताय त्यावेळी काय तुमच्या लक्षात येत आहे हा खरंच सुनियोजित कट होता? नाही, सुनियोजित म्हणजे आता जिथे आपण उभे आहोत हे पेशण्यांचं घर आहे. आयुष्यभर हिंदू मुस्लिम समोरासमोर राहतात. आयुष्यभर समोर भालदारपुरा आहे, इकडे राम मंदिर गल्ली आहे, जुना इस्लाम कॉलेज आहे. इथे रोज गाड्या राहतात रोज, आणि सगळ्यांच्या राहतात. सगळ्यांच्या या रस्त्यावर हिंदूंच्या पण गाड्या आहेत आणि मुसलमानांच्या पण गाड्या आहेत. गाड्या फक्त कोणाच्या जळल्यात तुमच्या समोर दिसतात. त्यामुळे हा वाईट प्रकार आहे आणि हे आता आम्ही सहन करणार नाही. आणि हे ठरवून केलं, हे झालं नाही आहे. समजा सहज झालं असतं तर सर्व गाड्या फुटल्या असत्या, सर्व. पण पाहून पाहून गाड्या फुटल्या. ज्या वस्तीला आपण उभा आहे ना, या वस्तीत हिंदू मुसलमानचे घर आहेत, या गल्लीत. पण कारवाई, घरं जाळणे, घरात घुसणे, दगड मारणे, आई बहिणी शिव्या देणे, ह्या पेशण्यांच्या घरी झाला. तिकडे दुरुकरांच्या घरी झालं असेल, शिर्केंच्या घरी झालं, हर्डेंच्या घरी झालं. आयुष्यभर हे समोरासमोर राहिले. आयुष्यभर 100 वर्ष आले असेल हिंदू मुस्लिम इथे राहतात. पण हे वेल प्लॅन्ड आहे. आमच्याकडे काही व्हिडिओ आले आहेत. त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की चेहऱ्याला रुमाल बांधून हे टोळके आलेले आहेत, त्यांच्या हातात लाठा काठ्या माझी आहेत. पहिली भूमिका आता मी नागरिकांचं ऐकतोय. मी हंसापुरीचं ऐकलं, अजून मी राम मंदिर गल्लीतल्या नागरिकांचं अजून ऐकलेलं नाही आहे. पण हंसापुरीची घटना काल झाली, जी रात्री 10, 10:30, 11 नंतर झाली, हा भाग शांत झाल्यानंतर झाली, ती याच्यापेक्षा वेल प्लॅन्ड होती. पण पोलीस जर तिथे 8-9 वाजेपासून लागले असते तर ती घटना काल झाली नसती, असा माझा आरोप आहे. फार विचित्राने ठरवून झालेला आहे, इतकं माझं म्हणणं आहे. आणि हंसापुरीच्या घटनेला तर तहसील पोलीस स्टेशन, तिथला PI, तिथले अधिकारी जबाबदार आहे, असं तिथल्या नागरिकांचं प्राथमिक मत आहे. आणि आज मी तो जो फिरलो, रस्त्यांवर होतो, त्यात मला ते दिसत आहे. मी त्याच्या चौकशीची मागणी करील. तात्काळ 2 दिवसात, 1 दिवसात चौकशी करून जर तिथले अधिकारी त्यांच्या कर्तव्याला जर चुकले असतील, मुकले असतील, तर तात्काळ कारवाई केली पाहिजे. काही समाजकंटकांनी ही घटना जी घडवली आहे, पोलीस त्यांना शोधून काढतील आणि अत्यंत कडक कारवाई करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी तेथील आयुक्तांना, सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. आणि नागपूरच्या जनतेने सहकार्य करावं, सर्वांनी शांत राहावं, आपला सामाजिक सलोखा टिकवावा, अशी विनंती या ठिकाणी दोन गटामध्ये झालेला तणाव, दोन समाजामध्ये झालेला तणाव, झालेली दगडफेक, जाळपोळ, खरं म्हणजे तरी नजर लागली असं म्हणावं लागेल. दुर्दैवानं पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून नागपूर शांत करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या परिस्थितीमध्ये पोलिसांनी वेळीच धाव घेतली. परंतु मुळात ह्या घटनेची जबाबदार कोण? गेली 4 महिने सत्तेतील एक मंत्री बळबळ करत आहेत. 2 समाजामध्ये दरी निर्माण होईल, 2 धर्मात दरी निर्माण होईल, अशा प्रकारचं वक्तव्य वारंवार केलं जात आहे. त्यावेळेस त्याला वेळीच बळबळ्या मंत्र्याला आवर घालण्याची आवश्यकता होती आणि कबरीचा वाद जाणून बुजून निर्माण करण्याचं काम झालं. इतिहासाला तोडून मोडून पुढे आणण्याचं काम केलं गेलं. कबरीचा वाद 2 समाजामध्ये, 2 धर्मामध्ये तेढ निर्माण करणारा ठरत असेल तर हे अत्यंत दुर्दैव आहे.